लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत केंद्र सरकारच्या वतीने कांद्याची निर्यात बंदी जी करण्यात आली आणि त्याचा फटका जो आहे तर तो कांदा निर्यातीला बसल्याचं आपेडाने जी आकडेवारी जाहीर केलेली आहे त्यातून समोर आलेलं आहे। तर आपण पाहू शकताय की कांदा निर्यात जी आहे तर ती त्यावर जे काही निर्बंध टाकले तर त्याच्यामुळे कांद्याची निर्यात जी तर ह्या आर्थिक वर्षामध्ये 8,08,000 मेट्रिक टन कमी झालेली आहेत आणि जर आपण 2022-23चा जर विचार केला तर त्यामध्ये जी कांद्याची निर्यात जी आहे तर ती 25,25,000 मेट्रिक टन इतकी झाली होती आणि जर 23-24चा जर विचार केला बघितली आकडेवारी तर ती 17,17,000 मेट्रिक टन इतकी झालेली आहेत आणि व्यापाऱ्यांनी जी काही चांगली निर्यात केली त्यातून केंद्र सरकारला साधारण 3,500 कोटीहून अधिकचं जे आहे तर ते परकीय चलन मिळालेलं आहेत। आणि जर केंद्र सरकारने जे काही कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर जे काही निर्बंध टाकलेले आहेत $550 मेट्रिक टन शुल्क आणि 40% निर्यात जे शुल्क जे काही लादलेलं आहे तर यामुळे कांद्याची निर्यात अद्यापही यावर्षी कमी होत आहेत। जर केंद्र सरकारने हे निर्बंध जर उठवले तर नक्कीच कांद्याची निर्यात चांगली होईल आणि याच्यातून व्यापाऱ्यांना सुद्धा जी परकीय बाजारपेठ आहे तर ही सुद्धा पुन्हा उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगला बाजारभाव मिळेल। उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।